नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहोत आपण सियाटल मध्ये। मयुरेश दादाच्या टेस्ला मधून आम्ही निघालो होतो लॉंग ड्राईव्हला। आजूबाजूचा परिसर इतका सुंदर होता, कलरफुल झाडं होती, त्यात ह्या पावसाचं आगमन नको त्यावेळी नको त्या ठिकाणी होतच। 2 तास प्रवास करून आम्ही पोहोचलो या सुरेख धबधब्याजवळ। आमचा अख्खा प्रवासाचा थकवा ह्या धबधब्याने नाहीसा केला। इतका सुंदर आणि सुरेख दिसत होता। आम्ही सुद्धा शांतपणे एकमेकांशी न बोलता या निसर्गाचा आनंद घेत होतो। दुसऱ्या दिवशी आम्ही थेट निघालो अमेझॉनच्या ऑफिसला भेट द्यायला। अमेझॉनच्या 28व्या मजल्यावर आल्यावर या 2 मोठ्या इमारतीच्या मधून आम्हाला सियाटल शहर दिसत होतं। इतकं शांत आणि सुंदर शहर मी खरंच पहिल्यांदाच बघत होतो। इथल्या कर्मचाऱ्यांना खूप सुविधा आहेत। ते कामावर येताना आपल्या डॉगला सुद्धा सोबत घेऊन येऊ शकता आणि या डॉग हाऊस मध्ये ठेवू शकतात आणि आपल्या कामाला जाऊ शकतात। अमेझॉनचं हे आहे दुसरं ऑफिस। हे ऑफिस इतकं जगप्रसिद्ध का आहे याचं एकमेव कारण ते म्हणजे अमेझॉन जंगलातली ही झाडं। वेळोवेळी या झाडांना पाण्याची फवारणी केली जाते। इथल्या कर्मचाऱ्यांना शांतपणे खाता यावं, पिता यावं, पिण्याचं माहित नाही पण काम करता यावं। हाय, मध्ये मध्ये डिस्टर्ब नका ना रे करू, बोलतोय ना मी। ते काय म्हणत होतो मी, इथल्या कर्मचाऱ्यांना काम शांतपणे करता यावं। अर्ध्याहून जास्त लोकांना वर्क फ्रॉम होमच असतं, त्यामुळे इथले कर्मचारी घरी बसूनच काम करतात। कदाचित हे असं ऑफिस आपल्या इथे असतं तर कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला हे असं ऑफिस आवडलं असतं आणि ऑफिसमध्ये काम करायला खूप जास्त आवडलं असतं। आता तुम्ही जे अमेझॉनच्या ऑफिस मधली झाडं बघितली ते ऑफिस हे मिकी माऊस सारखं वरून असं दिसतं। 1912ला सुरू झालेलं हे पहिलं स्टारबक्स। आमची शाखा कुठेही नाही असं म्हणत म्हणत जगभरात शाखा ओपन केल्या आणि जगप्रसिद्ध झालं। आजही हे स्टारबक्स ऑथेंटिक आणि युनिकनेस साठी ओळखलं जातं। ह्या दादांनी गिटारवर सुंदर ताल धरला होता, त्यामुळे म्हटलं ह्या दादांना पण आपण फेमस करू, थोडं यांचंही रेकॉर्डिंग करू। अमेरिकेतली काही दुकानं खरंच खूप युनिक आहेत। इथे लोकांच्या डोळ्यासमोर चीज बनवलं जातं। सियाटल मधले मार्केट फिरत असताना आम्हाला लागली होती भयानक भूक, म्हणून आम्ही हे असं ऑर्डर केलं। मला पण काय फार ते आवडलं नाही पण खाल्लं। दुरून डोंगर साजरे ह्या डोंगराकडे बघूनच ही म्हण म्हणाली असतील, कारण ह्या डोंगराकडे जाण्याचा कुठलाच मार्ग नाहीये। असं म्हणत म्हणत पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। पुढे जात असतानाच माउंट रेनियर दिसलं। जणू काही बर्फाची चादरच उडली की काय असं वाटू लागलं। हे लांबूनच इतकं सुंदर दिसत होतं, पण आम्हाला जवळून जाण्याची संधीच नाही मिळाली, कारण वेळ नव्हता। पुढच्या वेळी गेलो की नक्की व्हिडिओ शेअर करेल। ही आहे च्युइंगम वॉल। एवढ्या घाणेरड्या पद्धतीने या वॉलवर आपल्या तोंडातलं च्युइंगम ह्या भिंतीवर लावायचं। हे कपल सुद्धा मोठ्या आनंदाने आपल्या तोंडातलं च्युइंगम लावून इकडे तिकडे बोट करत होते। तिथे लावू, इथे लावू, ही तर एक मज्जा आहे असं म्हणत म्हणत वैभव दादाने सुद्धा आपल्या तोंडातलं च्युइंगम एका मोकळ्या जागेवर चिकटवून टाकलं आणि तीच मोकळी जागा आता भरली गेली होती। तिथून थोडंसं पुढे आल्यावर हे काका छान पियानो वाजवत होते। त्यांनी त्या बोर्डवर एक छान मेसेज लिहिला होता तिकडच्या नागरिकांसाठी, फ्रीडम किंवा ट्रम्प। फॅन्ट्री मधली काळी चिमणी सतत उडून उडून अमेरिकेमध्ये येत होती। ती हीच होती की काय मला कमेंट करून नक्की सांगा। तिलाही मी पकडण्याचा प्रयत्न केला पण ती लगेच उडून गेली। पिर्या, काळी चिमणी घावल का रे? मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।